जर पाण्याप्रमाणे पैसा हातात टिकत नसेल तर लवकरच अंगीकारा मिठाचे हे उपाय बनाल करोडपती। मित्रांनो, मिठाच्या जीवनात खूप उपयोग आहे। डाळ किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर नुकसान आणि कमी झालं तरीही नुकसान। मीठ आपल्या आयुष्याची वाढ करते आणि मीठच आयुष्य कमीही करते। मिठाचा योग्य उपयोग करणे फारच कमी लोकांना माहीत आहे। पण आम्ही तुम्हाला येथे अन्नपदार्थामध्ये वापरण्यासाठी मिठाचे प्रयोग सांगणार नाही आहोत। खरं तर मिठाचे असंख्य उपाय आहेत, पण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहोत जे तुम्ही श्रद्धेने स्वीकारले तर तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता जाणवणार नाही आणि घरात सुखशांती नांदेल। हे उपाय पाहून तुम्हीही थक्क व्हाल। पण त्याआधी जर तुम्हालाही असं वाटतं की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। मित्रांनो, मीठ अनेक प्रकारचे असतात। सिंधव मीठ, डोंगरी मीठ, समुद्री मीठ, का मीठ, सामान्य मीठ इत्यादी। ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधित्व मानले जाते। काही लोक मिठाला राहूचे प्रतीक मानतात। चला आता जाणून घेऊया मिठाचे चमत्कारी उपाय कोणते आहेत ते। क्रमांक 1, ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधित्व मानले जाते। जर तुम्ही मीठ स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवले तर तो चंद्र आणि शनीचा संयोग मानला जातो, जो अत्यंत घातक ठरतो। हा रोग आणि शोक याचे कारण बनतो। मीठ प्लास्टिकच्या पात्रातही ठेवू नये। मीठ फक्त काचेच्या पात्रात ठेवल्यासच त्याचा वाईट परिणाम होत नाही। क्रमांक 2, मीठ थेट एखाद्या व्यक्तीच्या हातात देऊ नये। मिठाचे पाकीट देण्याचेही टाळावे। असे मानले जाते की यामुळे व्यक्तीचे संबंध ताणले जातात आणि घरात नकारात्मक ऊर्जा वास करते। क्रमांक 3, धन राखा। जेवण शिजवताना जेवण चाखू नका। त्यामुळे अन्नाची पवित्रता नष्ट होते आणि दरिद्रता येते। मीठ कमी झालं असेल तर नंतर टाकता येईल। देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतरच जेवण चाखावे। यामुळे घरात सुखशांती टिकून राहते। क्रमांक 4, जर सुखी राहायचे असेल तर हा उपाय करा। जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर तिचे मीठ खाऊ नका, तिचे गोड खाऊ शकता। पण पापी व्यक्तीच्या घरीचे मीठ कधीही खाऊ नये, अन्यथा तुमचे जीवनही त्याच्यासारखे होईल। प्रत्येक ठिकाणचे मीठ किंवा नमकीन खाणे टाळा, ही गोष्ट लक्षात ठेवा। क्रमांक 5, मजबुरीत किंवा दडपणाखाली कोणाचेही मीठ खाऊ नका। यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते। मीठ फक्त त्याच व्यक्तीचे खा ज्याचे संस्कार चांगले असतात आणि जो धर्मानुसार आचरण करतो। क्रमांक 6, मीठ पडणे शुभ मानले जात नाही। बुल्गारिया, युक्रेन आणि रोमानिया सारख्या देशांमध्ये याला दुर्भाग्य आणि वादाचे प्रतीक मानले जाते। भारतातही मीठ पडणे अशुभ मानले जाते। मीठ पडल्याने चंद्र आणि शुक्र हे दोन्ही ग्रह कमजोर होतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। क्रमांक 7, दरिद्रता दूर करण्यासाठी उपाय। आठवड्यातून एकदा गुरुवार सोडून पुसताना पाण्यात थोडं साबूत खडम मीठ किंवा समुद्री मीठ मिसावं। या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरणाची पवित्रता वाढते। यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि घरात समृद्धी टिकून राहते। क्रमांक 8, धनप्रवाह कायम ठेवण्यासाठी उपाय। घरातील धनाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी काचेचा एक ग्लास घ्या, त्यात पाणी आणि मीठ मिसा आणि घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा। त्यामागे लाल रंगाचा एक बल्ब लावा। जेव्हा पाणी सुकते तेव्हा तो ग्लास स्वच्छ धुवून त्यात पुन्हा मीठ मिसळून पाणी भरावे। क्रमांक 9, बाथरूम आणि टॉयलेट दोषापासून मुक्तीसाठी उपाय। मीठ हे सर्व प्रकारची घाण आणि अशुद्धता दूर करणारे रसायन आहे। एका काचेच्या वाटीत खडम मीठ किंवा समुद्री मीठ भरा आणि ती वाटी बाथरूममध्ये ठेवा।
या उपायाने नकारात्मक ऊर्जा दूर होते. प्रत्येक महिन्याला त्या वाटीतील मीठ बदलावे आणि जुने मीठ टाकून द्यावे. क्रमांक 10. टॉयलेटमध्ये काचेच्या बाउलमध्ये क्रिस्टल सॉल्ट म्हणजेच दरदरे मीठ भरून ठेवा. ते 15 दिवसांनी बदलत राहा. पहिले मीठ टॉयलेटच्या सिंकमध्ये टाका. जर कोणत्याही कारणाने टॉयलेट ईशान्य दिशेला उत्तर पूर्व असेल तर त्याच्या दारावर रोअरिंग लायनचा फोटो लावा. क्रमांक 11. धनप्राप्ती आणि समृद्धीसाठी उपाय. मीठ काचेच्या पात्रात ठेवा आणि त्यात 4-5 लवंगा टाका. या उपायाने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि घरात बरकत टिकून राहते. या उपायामुळे मिठात सुगंधही राहतो आणि कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही. क्रमांक 13. वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय. जर घरात काही वास्तुदोष असेल जो तुम्ही बदलू शकत नाही आणि त्यामुळे मनात खिन्नता, भय किंवा चिंता निर्माण होत असेल तर दोन्ही हातांत साबूत मीठ घ्या आणि काही वेळ तसेच धरून ठेवा. नंतर ते मीठ वॉशबेसिनमध्ये टाकून पाण्याने वाहून द्या. मीठ इथे तिथे फेकू नका. क्रमांक 14. रोगमुक्तीसाठी उपाय. झोपताना आपले डोके पूर्व दिशेकडे ठेवावे. झोपण्याच्या खोलीत एका वाटीत सेंधव मिठाचे काही तुकडे ठेवा. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि घरात धनप्रवाह टिकून राहील. रोगांपासून वाचण्यासाठी साधे मीठ कमी वापरावे. त्याऐवजी सेंधव मीठ किंवा काळे मीठ भोजनात वापरावे. क्रमांक 15. जर एखादी व्यक्ती दीर्घ आजाराने ग्रस्त असेल तर तिच्या उशाजव काचेच्या भांड्यात मीठ ठेवा. 1 आठवड्यानंतर ते मीठ बदलून पुन्हा नवीन मीठ ठेवा. त्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा दिसू लागेल. क्रमांक 16. नजर उतरण्यासाठी उपाय. जर तुम्हाला किंवा एखाद्या मुलाला वाईट नजरेचा प्रभाव झाला असेल तर 7 वेळा 1 चिमूटभर मीठ त्याच्या अंगावरून उतरवा आणि ते वाहत्या पाण्यात सोडा. उघडा आणि ते मीठ त्या पाण्यात टाका. यामुळे नजरेचा दोष दूर होईल. क्रमांक 17. शनीच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी उपाय. जर जेवताना किंवा भाजीमध्ये मीठ कमी वाटले तर वरून मीठ टाकू नका. अशा वेळी काळे मीठ वापरा आणि मिरची कमी वाटल्यास काळी मिरी वापरा. जर तुम्ही असे केले नाही तर शनीचा दुष्प्रभाव सुरू होऊ शकतो. क्रमांक 18. कुंडलीत चंद्र आणि मंग कमजोर असल्यास उपाय. जर कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर अन्नात समुद्री किंवा सामान्य मीठ वापरू नका. त्याऐवजी सेंधव मीठ वापरा. यामुळे तुम्ही रक्तदाबाच्या समस्येपासून वाचाल. पण जर कुंडलीत मंग कमजोर असेल तर अन्नात समुद्री मिठाचा वापर करू शकता. क्रमांक 19. ग्रे कलह टाळण्यासाठी उपाय. जर पतीपत्नीमध्ये कोणत्याही कारणाने मतभेद किंवा घरात कलह, मानसिक अस्वस्थता असेल तर शयनकक्षाच्या एखाद्या कोपऱ्यात सेंधव किंवा खडं मिठाचा एक तुकडा ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. हा तुकडा महिन्याभराने बदलून नवीन ठेवा. क्रमांक 20. मनाची अस्वस्थता दूर करण्यासाठी उपाय. जर तुमचे मन नेहमी अस्वस्थ राहत असेल, विचार सतत चालू असतील किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चिंतेने ग्रस्त असाल तर त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. मीठ मिसलेल्या पाण्याने स्नान केल्यास शरीर शुद्ध होईलच, पण मनाची बेचैनी आणि अस्वस्थता देखील दूर होईल. म्हणून मित्रांनो, जर माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.